नमस्कार. MC न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा शो आता एक संध्याकाळचा पॉलिटिकलच्या विषयावरती सर एक रंगत असणार आणि चांगला म्हणजे चांगला लोकांना शो आपण म्हणजे तटस्थपणे ज्या पद्धतीने आपण निरीक्षण नोंदवतो, आपण असं म्हणत नाही की आपलेच दावे खरे ठरणार आहे की काय. त्यामुळं हा शो अनेक जण बघत आहेत आणि आपण लोकांची मते जाणून घेतो. नक्कीच. तर या शोमध्ये आजही आपल्यासोबत संजय वरकट सर आहेत की जे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहे, MC न्यूज चॅनलचे सल्लागार संपादक आहेत. सर, काल आपण बीडवरती चर्चा केली होती आणि आज दोन ज्या महत्त्वाच्या जागा आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या जागांवरती चर्चा करणार पुणे आणि आहोत. बारामती. पुणे आणि बारामती. बारामतीच्या जागेबद्दल तर बोलायला नको इतकी चर्चा आहे. म्हणजे काय म्हणतात, जसं निवडणूक जाहीर झाली लोकसभेची किंवा त्याच्या आधीपासून ज्या अटकळी बांधल्या जात होतात की सुप्रिया सुळेंविरुद्ध कोण लढणार, अजित पवारांनी जेव्हा बंड केलं, अजित पवारांनी आणि राष्ट्रवादी पक्षावर दावा केला, तेव्हापासून ही लढाई कशी होईल तर फक्त दबक्या आवाजात सुनेत्र पवार आणि म्हणजे पवार कुटुंबातलाच उमेदवार येणार की आणखी कोणी येणार अशी चर्चा होती, पण ती झाली. आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या ज्या वहिनी आहेत त्यांनी निवडणूक लढवत आहेत, भाऊजाई निवडणूक लढवती आणि खूप फाईट असणार ही निवडणूक आहे. तर आपण जे आहे या सगळ्या दोन्ही लढतींचं विश्लेषण करणार आहोत. तर कसं सुरू कराल? अगदी म्हणजे आपण आधी हेडलाईनमध्ये सोप्या भाषेत सांगायचं तर पुणे आणि बारामतीची जेव्हा आपण चर्चा करतो आहोत, तर आत्ताच्या प्राथमिक अंदाजानुसार आता 1-2 दिवसामध्ये इथं ही लढत होणार आहे आणि घोडं मैदान सामनेच आहे. पण आपल्याला ते किती जरी काही झालं तर पुण्यामध्ये कमळच फुलते असं सध्याचं चित्र दिसतंय. आणि काही जरी झालं तरी आज तरी मोठ्या म्हणजे तुतारीच्या हातातून म्हणजे जे घड्याळ जरी तिकडे गेलेलं असलं तरी बारामती मात्र शरद पवारांच्याच हातात राहणार आहे असं सध्याचं चित्र आहे. आता याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सुरुवात बारामतीपासून यासाठी करायची की बारामतीकडं अनेक लोकांचं, राजकीय दिग्गजांचं आणि देशाचं लक्ष लागलेलं, सर्वसामान्य माणसाचं पण लागलेलं. काल जसं आपण बीडच्या बाबतीत सांगितलं तसंही लागलेलं आहे. तर मागच्या काही निवडणुकांमध्ये ज्या काही 2-4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनी राज्यामध्ये टिकवलं होत्या त्यामधली बारामतीची जागा आहे. 2014मध्ये मोदींच्या प्रचंड लाटेमध्ये महादेव जानकरांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवून सुद्धा अवघ्या 71,000 मतांनी ते पराभूत झाले होते. म्हणजे सुप्रिया सुळेंसारखी एक प्रभावी उमेदवार असताना सुद्धा महादेव जानकर जर तिथं लढत देऊ शकतात तर मग सुनेत्रा पवार का देऊ शकत नाही असा एक सर्वसामान्य प्रश्न पडेल. पण गणित जशाला तसं कोणत्याही निवडणुकीमध्ये लागू होत नाही. त्याचं आपण सविस्तर विश्लेषण पुढे करूयात. नंतरच्या निवडणुकीमध्ये कांचन कुल या उमेदवार होत्या आणि त्यांना खडकवासलामधून प्रचंड मोठी लीड मिळाली होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून जी महादेव जानकरांना 2014मध्ये मिळाली होती त्याहीपेक्षा जास्त कांचन कुल यांना मिळाली होती. साधारणतः जानकरांची लीड 64,000 होती आणि कांचन कुल यांची 84,000ची होती. मात्र सुप्रिया सुळेंनी ती लीड इतर मतदारसंघात कापली. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये चर्चा होती त्यावेळेस अजित पवारांच्या बाजूनं विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे 2 जण कसं काम करतील आणि यांचे कार्यकर्ते खरंच त्यांचं ऐकतील का याच्यावर मतदानाचा निकाल अवलंबून असतो. कारण आपण काही गोष्टीचं उदाहरण देतो. समजा औरंगाबादमध्ये एका निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांनी 18% मतदान घेतलं आणि त्यावेळेस ते विजय झाली. पण एकदा त्यांनी 32% मतदान घेतले पण ते पराभूत झाले. त्यामुळं मतदानाची टक्केवारी आणि विजयाचं गणित हे प्रत्येक वेळेस बदलत असतं. बारामतीमध्ये सुद्धा आता हाच निकष लावावा लागणार आहे. आता यावेळेस मतदान काय होईल की पवार विरुद्ध पवार असे उमेदवार असल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं जे मतदान आहे, जे पवार विरुद्धी मतदान आहे, तर हे सगळ्या प्रचाराकडे कसं बघतंय की पवार विरुद्ध पवार कसं चालू आहे. आता इथं भारतीय जनता पक्षाने जरी अजित पवारांच्या बाजूनं प्रचाराला सुरुवात केलेली असली आणि पवारांना पाठिंबा दिला असला तर ही लढाई पवार विरुद्ध पवार अशीच रंगायला लागलेली आहे. तर मग आता लोकांना चॉईस करायचं आहे की शरद पवारांच्या कन्येच्या मागं उभं राहायचं की अजित पवारांच्या पत्नीच्या मागं उभं राहायचं. आणि बारामती म्हटल्यानंतर आजही देशभरामध्ये ही अजित पवारांच्या नावाने नाही तर शरद पवारांच्या नावाने ओळखली जाते. हे झालं आपलं मत. आता स्थानिक पातळीवरही ग्रामीण भागातील काही कार्यकर्ते असतात की ते प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करतात. म्हणजे बऱ्याच वेळेस असंही होतं की कार्यकर्त्यांना एका घरातले 2 लोक भांडले तर आवडत नाही, पण बराच वेळ भांडण चालल्यानंतर ते एकत्र झाले तरी आवडत नाही. त्यामुळं हे खूप गणित किचकट असतं. आणि मग राजकारणामध्ये आत्ता अजित पवारांचा आणि शरद पवारांचा जो संघर्ष आहे तो काही फार दीर्घ काळाचा नाही, तो अत्यंत अलीकडच्या काळाचा संघर्ष आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा जो आणि शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे, जो विरोधातलाच मतदार आहे पवारांच्या, तो या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका आहे तशीच बजावणार आहे. मूळ मुद्दा असा आहे जो पवारांच्या सोबतचा मतदार आहे तो किती टक्क्याने दोन्ही पक्षामध्ये विभाजला जातो.
हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहे. आणि आत्ताच्या घडीला तरी त्यामुळंच काय होईल की कार्यकर्त्यांना किती जरी विजय शिवतारे हर्षवर्धन पाटलांनी जरी सांगितलं तरी सुप्रिया सुळेंचं एक स्वतंत्र असं नेटवर्क आहे. त्याच्यावरही आपण सविस्तर बोलू. पण त्यामुळं सुप्रिया सुळेंचं पारडं थोडंसं अधिक भक्कम वाटतं. आता माध्यमामध्ये ज्या बातम्या येतात की लढत चुरशीची आहे वगैरे, या बातम्या काही अजिबात खोट्या नाहीत. आणि भाजपनी सुद्धा अजित पवारांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मोठी मेहनत घ्यायला सुरुवात केलेली आहे. हो. पण दुसऱ्या बाजूनं शरद पवार यांनी सुद्धा कधी नव्हे ती ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची बनवलेली आहे. स्वतः जेव्हा वेगवेगळ्या दिल्लीमधले पत्रकार येतात आणि हिंदी चॅनल्सचे किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या मुलाखती घेतात तर लोक उघडपणे बोलायचं टाळतात. पण एक वाक्य असंही पसरलेलं आहे की सुप्रिया सुळेंना लोकसभेत पाठवायचं आणि अजित पवारांना विधानसभेत पाठवायचं. आता सध्या दोघांना पण आपण अशा पद्धतीचं करू असं पण एक म्हटलं जातं. दुसरं एक असंही म्हटलं जातं की आता शरद पवारांच्या राजकारणाकडं हे असं हे शरद पवारांचे म्हणजे अजित पवारांचे जे मोठे बंधू आहेत श्रीनिवास पवार, त्यांनी तर ती खूप नाराजी व्यक्त केली की अशा पद्धतीचं माझे काही मित्र जेव्हा बोलवताना मी ऐकलं, अशा एका चॅनलवर मी ऐकलं की शरद पवारांकडे आता आपलं काय काम पडणार आहे असं जेव्हा विधान केलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मी खूप उद्विग्न झालं. कारण हे सगळं आज जे आम्ही बघतो आहोत किंवा हे लोक जे बघतायत ते आम्ही शरद पवारांमुळेच बघतोय. त्यामुळे अशा संमिश्र प्रतिक्रिया आहे, भावनिक आहेत काही गोष्टी. आणि मग त्या सगळ्यांचा निवडणुकीवर कसा परिणाम होतो याचं सगळं गणित याच्यामध्ये मांडलं जाणार आहे. अर्थात सुनेत्रा पवारांचं एक मोठं डिसएडव्हान्टेज असं आहे की त्या राजकारणामध्ये फार सक्रिय कधीच नव्हत्या. आणि सुप्रिया सुळे या मात्र राजकारणात सक्रिय होत्या. बारामतीच्या ग्राउंडवर जर फ्रंटवर अजित पवार असतील तर त्यांच्या बॅक साईडला का असेना पण सुप्रिया सुळे सतत राजकारणामध्ये होत्या. आणि जेव्हा बारामतीच्या विकासाचा जेव्हा विषय आला तर त्यावेळेस अजित पवारांचं वाक्य असं होतं की त्यांनी एकट्याने थोडी विकास केला, मी पण केला. आणि सुप्रिया सुळेने असं सांगितलं की विकास सगळ्यांनी मिळून केला, टीमवर्क आहे. त्यामुळे हा जो फरक दिसतो आहे तर याची काही कारणं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आत्ता अजित पवार अशा उमेदवाराच्या विरुद्ध उभा आहे की ज्यांनी बारामती साकारलेली आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण त्याच्यातून बाहेर पडलो आणि आपल्याला त्यांच्यावरच हल्ला करायचा. त्याच्यामुळे जर ते कुठं मावळ झाले, आज लोकांना वाईट वाटत असेल किंवा लोक भावनिक होत असतील की अजित पवारांसारखा इतका जवळचा माणूस ज्यांना शरद पवारांनी राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदांवर संधी दिली काम करायची आता आणि त्यांच्यात मेरिट होतं म्हणून त्यांना ती संधी मिळाली असं पण आपण म्हणूया. पण असं असलं तरी अजित पवारांनी ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतलेली राजकारणामध्ये ती काही लोकांना खटकणारी आहे. पण जर राजकारणामध्ये आणि युद्धाचे नियम जर आपण बघितले तर अजित पवारांची ही चूक कौटुंबिक पातळीवर भावनिक पातळीवर जर चुकीची वाटली तर राजकारणाच्या मैदानामध्ये मात्र त्यांना त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. त्यांना त्या पद्धतीनं जायची गरज आहे म्हणून त्या पद्धतीने चाललेले असं सध्याचं चित्र आहे. याचं भावनिक पातळीवर लोक काही का विश्लेषण करेनात. पण दुसऱ्या बाजूनं शरद पवार हे त्यांच्याहीपेक्षा 10 पट नाही 50 पट मुरलेले राजकारणी आहेत. त्यामुळं त्यांनी अत्यंत संयमी आणि कुठल्याही पद्धतीचं किंवा आमचं कौटुंबिक संबंध तसेला तसेच राहणार आहेत, या राजकीय लढाईमध्ये आमचं घर तुटणार नाही. थोडीशी नाराजी जरूर आहे की जायला नको पाहिजे होतं, परंतु आम्ही नंतर एकत्र येऊ वगैरे अशी जी भूमिका घेतलेली आहे ना तर ती सुप्रिया सुळेंच्या जास्त फायद्याची होणार आहे. कारण लोकांना एक मेसेज हा नकळतपणे शरद पवारांनी देऊन टाकलं की या निवडणुकीपुरतं हे भांडण असणार आहे, नंतर परत पवार सगळे एकत्र येणार आहे. त्यामुळं परत आपण यांच्यामध्ये भांडणामध्ये आपले परत वाद वाढू नये. त्यामुळं हा एक फार महत्त्वाचा अँगल आहे की जो महत्त्वाचा अंडर करंट आहे याच्यामधलं की जो सुप्रिया सुळेंसाठी बलस्थान ठरत आहे. नक्कीच. म्हणजे ह्या निवडणुकीचं विश्लेषण करताना पण कस लागतो. त्याचं कारण असं आहे ही निवडणूक 2 पातळ्यांवरती बघावं लागेल. एक नात्यांचा गुंता आहे प्रचंड, कारण ते एकाच घरातले उमेदवार आहे आणि त्या नात्यांच्या गुंत्यामध्ये अजित पवारांसोबत कोण, शरद पवारांसोबत कोण आणि बहुसंख्य नातेवाईक किंवा त्यांची सगळी म्हणता येईल भावकी शरद पवारांच्या बाजूने उभा आहे आणि त्या अजित पवारांचे सख्खे बंधू सुद्धा शरद पवारांच्या बाजूने उभा आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आणि शरद पवारांनी जो मेसेज दिला आहे, सरांनी त्याचा उल्लेख केला की हे काही दिवसाचं आहे. त्यामुळं अजित पवारांच्या काम करण्याची जी स्टाईल आहे का बिंदास काम करण्याची जी आहे, अजित पवार स्पष्टोक्ते आहेत, त्यांनी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे. शरद पवारांनंतरच्या निश्चितच त्यांनी बारामतीचा विकास केला याच्यातही दुमत नाही आहे. पण ह्या निवडणुकीत आता असं झालं आहे की लोकांनी सरांनी एक उल्लेख केला की मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात अजित पवार, दिल्लीत सुप्रिया सुळे असा जो विषय सगळा असा एक विषय जोरदार मतदारांमध्ये चर्चेला चालू आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, मला सर केंद्रीय नेतृत्व जे आहे भाजपाचं त्यांनी नेहमी शरद पवारांवरती महाराष्ट्रात येऊन हल्ला केला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की बारामतीचा किंवा महाराष्ट्राचा विकास शरद पवारांना करता नाही आला किंवा सगळ्याच दृष्टीने त्यांनी शरद पवारवरती टीका केली आणि तो भटकती आत्मापर्यंत येऊन थांबली. तर याच्यानंतर लोकांची एक प्रतिक्रिया आहे
की शरद पवारांवरती इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका नव्हती करायला पाहिजे. आणि त्याचा एक काय म्हणता येईल, त्याचा एक भावनिक शरद पवारांना म्हणजे म्हणता येईल की शरद पवारांना संपवण्याची जी भाषा केली जाते ती वाईट आहे. त्याचा एक काहीसा फायदा राष्ट्रवादीला किंवा तुतारीला मिळेल. दोन्ही राष्ट्रवादीचे पण तुतारीला मिळेल. कसं बघता? नाही, नक्कीच. आता कसं असतं की नरेंद्र मोदी हे अत्यंत मुरलेले आहेत. त्यांनी कसं स्टेटमेंट केलं या विषयापेक्षा त्यांनी जे विधान केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक भटकती आत्मा आहे, त्यांनी नाव कोणाचं घेतलं नाही. आणि अजित पवारांनी त्याच्यावर फार प्रतिक्रिया देताना खूप सावध पुढच्या वेळेस त्यांना विचारेल की त्यांनी असं विधान कोणामुळे केलं, कारण ते त्यांना कदाचित त्यांना माहिती आहे की ह्या विधानाला मी उघडपणे समर्थन करणं हे माझ्यासाठी पण चांगलं नाही आणि राजकारणातल्या कुठल्याही याच्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे बारामतीपुरतं तरी तो विधान होतं. आणि नरेंद्र मोदी अत्यंत चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांना माहीत होतं की हे विधान आपलं बारामतीपुरतंच आहे. नंतर परत ते शरद पवारांनी काय महाराष्ट्रासाठी चांगलं केलं आणि देशासाठी चांगलं केलं एखाद्या भाषणात ते परत कधीतरी सांगतील, माझे गुरु म्हणतील किंवा काहीतरी सांगतील ते, त्याच्यामुळे तो विषय नाही. पण आत्ता जेव्हा तुम्ही युद्धाच्या मैदानावर आहोत, हे युद्धाचं मैदान म्हणजे 2020 क्रिकेट सारखं झालेलं आहे. तुम्हाला ह्या काळामध्ये कोणती विधानं करायला पाहिजे, का करायला पाहिजे याच्यामध्येच करावे लागतात. नंतर मतदार फक्त त्याच्यावर चर्चा करत राहतात, पण त्याचे परिणाम मात्र मतदारांपर्यंत खाली जाऊन होतात आणि त्याच्यावर मतदार रिॲक्ट होतो. तर हा रिॲक्ट होण्याचा त्याच्यामध्ये रिॲक्शन कधी कधी रिव्हर्स बाउन्स पण होऊ शकतो. आपण जसं म्हटलं तसं की शरद पवारांच्या बाबतीत हे असं विधान जर असेल तर बारामतीकरांना ते नक्कीच आवडणार नाही. आणि मग बारामतीकर त्याचा अजित पवारांना फायदा होतो की तोटा होतो याचं विश्लेषण आपण निवडणुकीनंतर करणार होतो. पण आपण आधीच सांगितलेलं आहे की सगळे गणितं जे आपण बघितलेली आहे, मतदारसंघ कुठले असतील, खडकवासला असतील, इंदापूर असतील, त्यानंतर बारामती असेल, हे सगळ्या मतदारसंघाचा जर आपण कानोसा घेतला तर बहुतांशी ठिकाणी हे सुप्रिया सुळेंचं पारडं थोडंसं जड दिसतं आहे. आणि किती जरी काही जरी झालं तरी सुप्रिया सुळे याच्यातून सही सलामत बाहेर पडतील असं सध्याचं बारामतीचं चित्र आहे. सर, सुप्रिया सुळेंचं पारडं जड आहे किंवा त्या म्हटलं जातं की घासून फाईट होईल, पण म्हणजे कितीही जोराची लढाई होईल पण जिंकून येतील सुप्रिया सुळे. या सगळ्या मग काय लॉजिक आहे थोडक्यात? म्हणजे आपण जवळपास खूप लोकांशी आज दिवसभरात बोललो हा शो करण्यासाठी. म्हणजे बहुतांश सामान्य नागरिकांपासून, राजकीय विश्लेषकांपासून, पत्रकारांपासून, स्थानिक सगळ्यांपासून, तर सगळ्यांचं जे मत होतं की लढाई फाईट टप आहे हे सगळ्यांना माहिती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर असे क्रमांक काढले तर सगळ्यात क्रमांक 1ची जर सगळ्यात जास्त फाईट किंवा चर्चा असणारी कुठला लोकसभा मतदारसंघ आहे तो बारामती आहे. याच्यासाठी कुठल्याही भविष्यवक्त्याची किंवा कोणाची गरज नाही. तो सगळ्यांना दिसतंय की ती फाईट टाईट आहे. पण या सगळ्यामध्ये अजून एक अंडरकरंट हा जो नेहमी ऐकायला मिळतोय की फाईट प्रचंड ताकदीची आहे, लढाई खूप घासून होईल, पण याच्यामध्ये सुप्रिया सुळे 10-15 हजार मतांना होईना निवडून येतील. एक लक्षात घ्या, बारामतीमध्ये 3 शब्द महत्त्वाचे: पवार कुटुंबाचं राजकारण आणि बारामती. असं आपण जेव्हा म्हटलं तर पहिला शब्द बारामती उच्चारला जातो तो साहेब. साहेब म्हणजे शरद पवार. दुसरा शब्द असतो तो दादा. मी दुसरा शब्द म्हणतो कारण त्याचं विश्लेषण आपण नंतर करू. दादा म्हटलं तर अजित दादा. आणि तिसरा शब्द येतो तो ताई. ताई म्हणजे सुप्रिया ताई. आता मी असं विश्लेषण करताना 3 नंबरला ताई असं म्हणतो आणि 1 नंबरला ताई जिंकणार असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय होतं की बारामतीकरांना पवार कुटुंबाचं एक जे अंडरस्टँडिंग होतं, त्यांचं जे त्यांचा समजोता होता की सुप्रिया सुळेंनी देशाच्या राजकारणात लक्ष घालावं आणि ते सातत्याने त्यांनी देशाच्या राजकारणात लक्ष घातलं. मग जेव्हा लोकसभेची निवडणूक होती आता त्याच वेळेससुद्धा सगळी सुप्रिया सुळेंची ही अजित पवारांच्याच हातात असायची की ताईला मतदान कोण करतं, ताईंच्या मतदानासाठी कोण झटत नाही. हा त्यांचे शब्द, आपण शोमध्ये बसलेलो होतो. हे दादा आणि ताईंचे शब्द हे त्यांचे एकमेकांना वापरणारे शब्द आहे. त्यामुळं हे सगळं जे करताना दादाच होते, त्याच्यामुळं दादा हा नंबर 2चा शब्द आहे असं म्हटलं. पण आत्ता बारामतीकरांना हे सगळं माहिती आहे. आपण इथं संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये बसून ही चर्चा करतो आहोत. महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात लोक चर्चा करतात. पण ग्राउंडवर जे लोक तिथं उपस्थित आहे ज्यांना माहिती की हा खेळ काय आहे, तर त्यांना हे सगळं माहिती आहे की अजित पवार यांनी आतापर्यंत जो प्रचार केला सुप्रिया सुळेंसाठी, पहिल्यांदा ते त्यांच्या विरोधात प्रचार करत आहे. अजित पवारांसाठी ही सगळ्यात म्हणजे अत्यंत रिव्हर्सची गोष्ट आहे की ज्यांच्या बाजूने ते कालच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत होते, आजच्या निवडणुकीत आणि हा धमकावून त्यांच्यासाठी त्यांनी, आणि त्यांच्या दोघांचं नातं काय, त्यांच्या दोघांतले अंडरस्टँडिंग काय, हे सगळं तिथं बघितलेलं आहे बारामतीकरांनी. आणि आता त्यांच्या विरुद्ध प्रचार करताना त्यांच्या बाजूने कोणासाठी प्रचार करतायत, स्वतःच्या पत्नीसाठी प्रचार करतायत. त्यामुळं हा एक कुठंतरी फार मोठा निगेटिव्ह पॉईंट त्यांच्या बाजूनं आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये बसणार आहे. आणि याच्यामध्ये एक फायदा असा आहे की अजित पवार, मी जसं म्हटलं, 2 नंबरला तिथं होते, तर त्यामुळे सतत लोकांच्या संपर्कात होते, सतत लोकांची कामं त्यांच्या हातातून झाली. मग त्यांनीच केली का? नाही, आता ती सिस्टीम त्यांच्या हातात होती, त्यामुळे त्यांना ते संधी मिळाली. सवाडपी म्हणजे ती संधी त्यांना मिळाली.
पण संधी त्यांना मिळेल याचा अर्थ फायदा त्यांना होणार. त्याच्यामुळं त्यांना त्याचा 100% त्यांचा फायदा होणार आणि त्यामुळं त्यांना भरघोस असं मतदान पडणार की असं काही होणार नाही की सुनेत्रा पवार यांना अजिबात मतदान पडलं नाही आणि सुप्रिया सुळेंना खूप मतदान पडलं. पण एक निर्णायक गोष्ट लक्षात येते वरवर पाहिल्यानंतर की आता हे सगळं वातावरण झालं. अजित पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी म्हणा, स्वतःसाठी म्हणा, शरद पवारांसाठी म्हणा, सगळ्या बारामतीमधला जो विरोध होता तो सगळे विरोधक त्यांनी स्वतःच तयार केलेले होते. 2 नंबरला राहून त्यांनी हेच काम केलेलं होतं आणि आता त्यांना अचानक जाऊन जुळवाजुळवी करायची वेळ आली. त्यामुळं कालपर्यंत बरं ती जुळवाजुळवी करताना सुद्धा एकदमच त्यांच्या मनाने काही तयारी दाखवलेली नाही. हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की विजय शिवतारेंना एकनाथ शिंदेंनी 2-2, 3-3 वेळेस निरोप पाठवले तरीसुद्धा ते गेले. त्यांना भेटल्यानंतर बाहेर पडताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आत्ता आमची भेट झाली, मी माझ्या मतदारांना जाऊन विचारतो, त्यांचं ऐकतो आणि नंतर ठरवतो. हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळं खरं काय होणार आहे हे बारामतीचे लोक आणि शिवतारेंचे, हर्षवर्धन पाटील यांचे सगळे जे पाठीराखे ते सुद्धा दाखवून देणार आहे महाराष्ट्राला नेमकं काय होणार आहे ते. नक्की हे नाही सगळ्याचं थोडंसं बोला म्हणजे याच्यावरती तुम्ही सविस्तर सांगा. शिवतारी बापूंची तुम्ही जी स्टोरी सांगितली त्या सगळ्यांना माहित होतं की त्यांची भीमगर्जना केली होती की यावेळेस पवार पाडायचे शिव आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की पवारांना संपवण्याची संधी मिळालेली आहे. पवारांचा माझा लढा पवारांच्याच विरुद्ध आहे. हर्षवर्धन पाटलांचं त्यांचं जे सौख्य वैर आहे ते सगळ्यांना माहिती आहे. तर कालचाही विषय असा झाला होता की कार्यकर्त्यांची म्हणजे नेत्यांनी गळ्याभेट घेतली तर कार्यकर्ते मात्र एकमेकांच्या हातात हात घेतील का हा जो प्रश्न तिथं असतो. इथं हा जरा अजून तीव्र आहे कारण त्यांचा खूप दिवसाचा संघर्ष आहे. म्हणजे जर मी तिथला एक आमदार आहे आणि तुम्ही तिथे पण विजय शिवतारेंचे कार्यकर्ते, हर्षवर्धन पाटलाचे कार्यकर्ते आणि पवार कुटुंबाचे कार्यकर्ते यांचा विषय आहे. आणि दुसरं याच्यामध्ये दुसरा काय आहे की अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध आहे पण ते एकमेकांच्या विरुद्ध किती जायचं याचा अजून पण विचार करू लागले. त्यांना माहिती त्याच्यामुळे त्यांना नेमकी भूमिका काय घ्यायची याच्या बुचकळ्यात आहे. त्याच्यामुळे आहे ते सध्या चालू द्या. आपण पुढच्या वेळेस अजित दादांना निवडून द्यायची संधी आहे त्यावेळेस आपण दादांना सांगू शकतो कारण नंतर सुप्रिया सुळेंना निवडून द्यायची संधी राहणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. काय सुप्रिया सुळे जर आत्ता पडल्या तर त्यांना निवडून देता येणार नाही परत. पण अजित पवारांना सुनेत्रा पवार जर आत्ता पडल्या तर अजित पवारांना परत निवडून देता येतं. हा सुद्धा एक त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बारामतीमध्ये सामान्य जनता आजही अशी कॅमेऱ्यासमोर किंवा लोकांसमोर व्यक्त होत नाही, ते डायरेक्ट मतपेटीत व्यक्त होईल. त्याचंही कारण हेच आहे. त्यांनी ठरवलंय मनाशी की आपल्याला काय करायचंय आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला विधानसभेत काय करायचंय, लोकसभेत काय करायचं. आणि त्याच्यामुळे तिथलं जी म्हणता येईल की एक नाडी असते. जसं पुण्यामध्ये सरांनी सुरुवात करताना सांगितलं की तिथं कमळ फुलणार आहे कारण पुण्यातलं जे गणित दिसतं ते भाजपच्या पूर्ण बाजूने आता सध्या तर भाजपच्या बाजूने दिसतंय. पुण्यावर आपण चर्चा करूयात की पुण्यामध्ये दंगेकरांनी खूप जोर लावला, त्यांचं खूप वातावरण तयार झालेलं आहे. परंतु पुण्याचा जो हार्डकोर वोटर आहे पुण्यामध्ये सगळीकडे जिथं कमळ आहे तिथं कसं ते जाऊन मतदान घेणार. कसब्याची पेठची निवडणूक दंगेकरांनी जिंकली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक नवीन परिवर्तनाचं सगळीकडेच होईल का असं चर्चा पूर्ण देशभर काँग्रेससाठी सुखद धक्का होता. आणि त्यामुळं त्या शीतावरून भाताची परीक्षा करावी तशी त्यांनी असं सांगितलं होतं की असंच सगळीकडे होणार आहे. पण भाजपचे सगळे नेते ठाम होते की एका निकालामुळं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की हा काँग्रेसचा विजय आणि हा दंगेकरांचा वैयक्तिक विजय असं पण विधान त्यावेळेस केलं होतं. दुसऱ्या बाजूने वसंत मोरेंनी जी बंडखोरी केलेली आहे होती म्हणजे त्यांनी जे मनसेमधून त्यांनी बाहेर पडले, बंडखोरी म्हणता येत नाही पण त्यांनी मनसे सोडून इतर ठिकाणी जाऊन उमेदवारीचा दावा केला आणि निवडणूक रिंगणात आहेत. साधारणपणे त्याच्यामुळं जास्तीत जास्त काय होऊ शकतं की भाजपच्या उमेदवाराचं मताधिक्य थोडं कमी होऊ शकतं. पण तिथलं चित्र अत्यंत स्पष्ट की समाज माध्यमांमध्ये मीडियामध्ये असणार एक मत असतं पण ग्राउंड लेवलला वेगळं मत असतं. नाही नक्की त्यांना मर्यादा कशा होतं की ते त्यांचं कार्य आहे ते लोकात मिसळणारे आहेत वसंत मोरे आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रयत्न केले पण शेवटी काय असतं की पुण्यासारख्या मतदारसंघामध्ये लढत आहेत. ते सगळ्यात मोठा त्यांचा आहे. नक्कीच त्यांची लोकप्रियता नक्कीच आहे पण त्याच्यामध्ये ते ज्या त्यांच्या समोरचे जे उमेदवार आहेत ते दोन्ही पण तगडे आहेत. स्पेस नाही म्हणजे विचारांना बांधलेलं असलेलं म्हणजे जे भाजपचे उमेदवार आहेत तिथले महापौर राहिले आणि एक मोठी ताकद त्यांच्या बाजूनं आहे. आणि जवळपास 6 पैकी 5 मतदारसंघाचे विधानसभेचे आहे तिथं कायम भाजपला लीड राहिली आहे. आणि नुसतं एका कसब्यावरनं फक्त काही होणार मतांमध्ये परिवर्तन असं वाटत नाही. त्यामुळं ज्या सगळ्या याच्यातले पुण्यामध्ये भाजपची निवडणूक भाजपसाठी सोपी आहे म्हणजे ह्या वर्षी लोकसभा आणि तितकीच
जर बारामतीचा विचार केला तर बारामती एक महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे सर आज, म्हणजे जे आहे ते त्यातले काही लोक सांगतात की असं सुटेल, पण ते सगळं शेवटी काय म्हणता येईल मतदार राजाच्या आणि म्हणजे मतदान करतायत त्यांच्या हातामध्ये आहे. पण तुम्ही एक सखोल आणि विश्लेषणात्मक मांडणी केली. वंचित बहुजन आघाडीने पाठिंब्याचं पण वसंत मोरे नाही केलं, पण ते शेवटी त्यावेळेस परत वेळ होऊन गेला होता, पण ते आता शेवटी आहे तिथं. नाही ते व्हीबीएच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे नक्कीच, म्हणजे त्यांच्या वंचितच्या ताकदीमुळे वसंत मोरेंचं मतदान वाढेल याच्यात काही शंका नाही आहे. एक चांगलं मतदान ते घेतील, पण ती निवडणूक भाजप लढेल असे भाजप जिंकेल असा जो सूर आहे सगळीकडं, तसं तो बी सर्वश्रुत आहे, त्याच्यामध्ये खूप असं वेगळं नाही. जसं बारामतीवरती आपल्याला काय म्हणतात 10 बाजूंचा 10 दिशांना हजारो गोष्टीचा विचार करावा लागतो बारामतीबद्दल बोलताना, तर पुण्यात बोलताना त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. सर जाता जाता की जो नेहमीचा मी प्रश्न घेत असतो आणि तुम्हाला अडचणीत आणत असतो, तो अडचणीत आणणारा प्रश्न, येणाऱ्या 3 दिवसात बारामतीत काय घडेल, काय काय गोष्टी घडतील? नाही, आता 7ला तर मतदान आहे, 7 तारखेला मतदान आहे, त्यामुळं आता मला असं वाटतं की आता इथून पुढचे जे काही राहिलेले तास आहेत, म्हणजे अवघ्या तासातच आता दिवसात मोजायची वेळ राहिलेली नाही. पण शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवारांनी सुद्धा कंबर कसलेली आहे आणि दोन्ही बाजूने प्रचंड मेहनत चालू आहे. मला आपण जी माहिती घेतली त्यानुसार अजित पवारांनी सोसायट्यांची तिथे फेडरेशन आहेत या मतदारसंघामध्ये, पुण्याला लागून जो भाग आहे बारामती मतदारसंघामध्ये, तिथल्या प्रत्येक सोसायटी अशीच एक सोसायटी राहिली नाही की तिथं अजित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या सभा घेतल्या का त्या ठिकाणी राष्ट्रवादी मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात तिथपर्यंत ते घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि घराघरापर्यंत पोहोचल्यानंतर असे पण आले की ज्यांना माहिती आहे की आपल्याला जायचं आहे, फक्त सभेला जाऊन बसायचं आहे, पण काही जण असे होते की त्याच्यातले निम्मे लोक की ते हार्डकोर अजित पवारांच्या बाजूचे होते, पण असे 50% लोक होते की नाही आपल्याला जाऊन आता इथं सोसायटीमध्ये वेगळं राजकारण नको, पण आपण एकत्र त्यांनी आपल्याला बोलवलं तर यायला पाहिजे, म्हणून तिथं जो सोसायटीमध्ये लोक जमले, प्रचार इतका ताणलेला आहे तिथला. नक्कीच. ही जी आहे की प्रचार इतका ताणला आणि शेवटच्या काही तासांमधल्या ज्या गोष्टी त्या काय त्या घडून आणतात. तर आजचा जो शो होता त्याबद्दल हे आमचं मत आहे, तुमचं मत नक्की नोंदवा. बारामती कोणाची, बारामतीत कोण जिंकून येणार, कारण तुम्ही या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचे मुख्य घटक आहात, तुम्ही खऱ्या अर्थाने विश्लेषक आहात. तुमचं जे मत आहे ते नक्की मांडा आणि उद्याच्या भागामध्ये आपण काही उमेदवारांसह नक्की भेटणार आहोत. आणि हा जो शो आहे या शोमध्ये तुम्ही जो रिस्पॉन्स देताय, प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद.